महापौर पदासाठी टोकाची स्पर्धा, राजकीय घडामोडींना वेग. नमस्कार, मी इक्बाल रेटरेकर, सकलम मध्ये आपलं स्वागत आहे. महापौर पदासाठी आता टोकाची स्पर्धा पाहायला मिळत आहे. महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापौर पदावर कोणाची वर्णी लागणार याबाबत कोल्हापूर वासियांच्या मध्ये उत्सुकता आहे. त्यातच महापौर पदावर भाजप आणि शिंदे सेनेकडून दावा करण्यात आल्यानं महापौर पद कोणाच्या वाट्याला येणार याकडे देखील लक्ष लागून आहे. कोल्हापूर महापालिकेचं महापौर पद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झालं आहे. महापौर पदाची निवड 30 किंवा 31 जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या महापौर पदाची निवडणूक होण्यापूर्वी आघाड्यांची नोंदणी आणि गटनेत्यांची निवड या प्रक्रियांना सध्या राजकीय पक्षांनी प्राधान्य दिले. त्यामुळे राजकीय घडामोडींना देखील आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय. नुकत्याच महायुतीकडून पार पडलेल्या बैठकीत शिंदे सेनेकडून सारंगधर देशमुख यांची तर राष्ट्रवादीकडून आदिल फरास यांची गटनेतेपदी नावे निश्चित करण्यात आली आहेत. महापौर पदासाठी भाजप आणि शिंदे सेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपकडून रुपाराणी निक्कम, विजयसिंह खाडे पाटील, प्रमोद देसाई, विजयसिंह देसाई, वैभव कुंभार आणि वंदना विश्वजित मोहिते यांची नावे चर्चेत आहेत. तर शिंदे सेनेला महापौर पद मिळाल्यास आष्किन आचरेकर आणि अजय इंगवले हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. दरम्यान सर्वसाधारण प्रवर्गातून विजयी झालेले मात्र ओबीसी प्रवर्गाचे प्रमाणपत्र असलेले नगरसेवक देखील महापौर पदासाठी पात्र ठरू शकतात. मात्र त्यांच्याकडे जात पडताळणी पूर्ण झालेलं ओबीसी प्रमाणपत्र किंवा किमान त्यासाठी अर्ज केलेले अधिकृत टोकन असणे आवश्यक आहे. मात्र एकूणच महापौर पदाच्या निवडीसाठी आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापौर आपल्याच पक्षाच्या नगरसेवकाकडे यावं यासाठी राजकीय खलबत्ते सुरू आहेत. महापौर पदासाठी इच्छुक असणाऱ्या नगरसेवकांचे देखील स्वतंत्र लॉबिंग दिसून येत आहे. महापौर पदासाठी इच्छुक असणाऱ्या नगरसेवकांनी देखील त्यांच्या पातळीवर नेत्यांच्याकडे स्वतंत्ररित्या प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र महापौर पदासाठी नेमकी कोणाला संधी मिळणार याकडे शहरवासियांचं लक्ष लागून आहे. धन्यवाद.